आज आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटेगर्स बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 8. त्यातील पहिलं एक्झाम्पल आहे -5 इंटू -7. हे एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ इंटेगर्सचे काही नियम माहीत असणे आवश्यक आहे. तर सर्वप्रथम आपण ते नियम बघूया. पहिला नियम, द प्रोडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटेगर्स इज अ पॉझिटिव्ह इंटेगर्स. म्हणजे जर दोन पॉझिटिव्ह नंबरचा जर आपल्याला प्रोडक्ट करायचा असेल, म्हणजे गुणाकार करायचा असेल, तर दोन पॉझिटिव्ह नंबरचा गुणाकार हा नेहमी पॉझिटिव्ह नंबरच येतो. म्हणजे दोन पॉझिटिव्ह नंबर यांचा जर आपण गुणाकार केला तर त्यांचा गुणाकार हा पॉझिटिव्ह नंबर येतो. दुसरा नियम आहे की द प्रोडक्ट ऑफ वन पॉझिटिव्ह नंबर अँड वन निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह नंबर. म्हणजे जर एक नंबर हा पॉझिटिव्ह असेल आणि दुसरा नंबर हा निगेटिव्ह असेल तर त्या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन हा नेहमी निगेटिव्ह नंबर येतो. तर पहा, इथे एक पॉझिटिव्ह नंबर आणि दुसरा निगेटिव्ह नंबर आहे, याचा प्रोडक्ट हा निगेटिव्ह नंबर आहे. तसंच इथे पहा, एक निगेटिव्ह इंटेगर आहे आणि दुसरा पॉझिटिव्ह इंटेगर आहे. या दोघांचा प्रोडक्ट आपल्याला काय दिसतो, तो सुद्धा निगेटिव्ह नंबरच येईल. तसेच द प्रोडक्ट ऑफ टू निगेटिव्ह इंटेगर्स इज पॉझिटिव्ह इंटेगर्स. म्हणजे जर दोन निगेटिव्ह इंटेगरचा जर आपण प्रोडक्ट केला तर तो पॉझिटिव्ह इंटेगर्स येतो. यावरून आपल्याला ठोकाड मनाने काही गोष्ट लक्षात ठेवू शकतो आपण की जर दोन्ही नंबर्समधील साईन हे जर सेम असेल तर त्याचा प्रोडक्ट हा पॉझिटिव्ह नंबर येतो. पहा, इथे प्लस इंटू प्लस या दोघांचा प्रोडक्ट आपल्याला पॉझिटिव्ह नंबर दिसत आहे. आणि दोन निगेटिव्ह नंबर आहे यांचासुद्धा जो मल्टिप्लिकेशन आहे तो पॉझिटिव्ह नंबर्स आहे. म्हणजे जर दोन्ही साईन जर सेम असेल तर त्यांचा प्रोडक्ट हा पॉझिटिव्ह नंबर येतो. आणि जर दोन्ही साईन जर वेगवेगळे असतील तर त्यांचा प्रोडक्ट हा निगेटिव्ह नंबर येतो. पहा, इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांचा मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आलेला आहे आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यांचा मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह नंबर आलेला आहे. आता आपण पहिले गणित पाहू. तर पहा, यामध्ये आपल्याला काय दिसते की इथे निगेटिव्ह नंबर आलेला आहे आणि इथे सुद्धा निगेटिव्ह नंबर आलेला आहे आणि दोन्ही साईडचे चिन्ह आपल्याला सेम दिसत आहे. आणि आपण बघितलेलं आहे की जर दोन्ही चिन्ह सेम असेल किंवा दोन्ही जर निगेटिव्ह नंबर असेल तर त्यांचा गुणाकार हा पॉझिटिव्ह नंबर येतो. म्हणजे मायनस इंटू मायनस म्हणजे काय, प्लस होईल. आणि 5चा आणि 7चा गुणाकार 5 7 35. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पॉझिटिव्ह 35. दुसरं एक्झाम्पल आहे -9 गुणिला 6. तर पहा, दोन्ही ठिकाणी वेगवेगळे चिन्ह दिसतात आपल्याला. म्हणजे यांचा चिन्हांचा गुणाकार हा निगेटिव्ह येईल. आणि 9 गुणिला 6 9 सक 54. तिसरं गणित पहा, 9 गुणिला -4. इथेही आपल्याला दोन्ही ठिकाणचे चिन्ह वेगवेगळे दिसत आहे. म्हणजे यांचा जो गुणाकार आहे तो निगेटिव्ह येईल. आणि 9 गुणिला 4 9 चौक 36. चौथं गणित पहा, 8 गुणिला -7. इथेही दोन्ही ठिकाणचे चिन्ह वेगवेगळे आहेत. म्हणजे यांचा जो गुणाकार आहे तो निगेटिव्ह येईल. आणि 8 गुणिला 7 8 7 56. पाचवं गणित पहा, -124 इंटू -1.
या दोन्ही ठिकाणचे चिन्ह सेम आहेत, म्हणजे यांचा जो मल्टिप्लिकेशन आहे तो पॉझिटिव्ह नंबर येईल, म्हणजे मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस होऊन जाईल. आणि 124 इंटू 1 म्हणजे 124च येईल. 6वं गणित पहा, -12 इंटू -7. या ठिकाणी सुद्धा दोन्ही ठिकाणची चिन्ह आपल्याला सेम दिसतात आणि मल्टिप्लिकेशनमध्ये दोन्ही चिन्ह जर सेम असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन हा पॉझिटिव्ह नंबर येतो, म्हणजे मायनस इंटू मायनस म्हणजे झाला आपला प्लस पॉझिटिव्ह. आणि 12 गुणिले 7, 12 सकम 72, 12 साती 84. 7वं गणित -63 इंटू -7. पहा या ठिकाणी सुद्धा दोन्ही ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह नंबर दिसत आहे आणि चिन्ह समान आहे. आपण म्हटलं होतं की चिन्ह जर समान असले तर त्याचा मल्टिप्लिकेशन हा पॉझिटिव्ह नंबर येतो. आणि आता 63 गुणिले 7, तर 7नं आपण 3ला गुणूया, 7 त्रिक 21, 7 2, 7 सकम 42 आणि त्यामध्ये 2 मिळवू आपण, 43 44 म्हणजे 441. 8वं गणित आहे -7 गुणिले 15. आता दोन्ही ठिकाणी आपल्याला वेगवेगळे चिन्ह दिसत आहे. जर वेगवेगळे चिन्ह असेल तर मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा निगेटिव्ह नंबर येतो आणि 15 आणि 7चा गुणाकार, 15 सक 90, 15 साती 105. तर अशा रीतीने आपण प्रॅक्टिस सेट 8 सोडवलेला आहे.